नमस्कार. आपल्याकडे एक सगळ्यात मोठा गैरसमज असतो की चंद्रकोरवाले जे बोकडं असतात. आता शेतकऱ्याच्या घरी जे धन जन्माला येतं याला एक चंद्रकोर येते. ह्या चंद्रकोर असणारे बोकड खरंच लाखोच्या किमतीमध्ये विकतात का? हा पहिला प्रश्न तुमच्या मनातला. अजून दुसरा प्रश्न किंवा खरंच जर विकतात तर मग लोक याचं काय करतात? आणि तिसरा महत्वाचा प्रश्न की मग ह्याला चंद्रकोर जर समजा आपल्याकडे नसेल तर त्याला कृत्रिम बनवता येते का? लोक लय आपले विचार करतात. माझं नाव सतीश रणेर. मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जे शेतकऱ्याच्या किंवा शेळी पालकाच्या घरी धन जन्माला येतं चंद्रकोरवाले बोकड, तर ह्या बोकडाची कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. बघा, आता चंद्रकोरवाला बोकड म्हणजे ओरिजिनल चंद्रकोर कोणती असते हे आधी समजून घेऊ, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो की ते विकतात कसे त्या हिशोबाने. चंद्रकोर म्हणजे बोकडाच्या माथ्यावरती एक काळ्या रंगाचा जो चेहरा असतो तर त्याच्यावरती पांढऱ्या रंगाचे केस अशा स्वरूपात येतात की बाबा त्याला तुम्हाला चंद्रकोर सारखे दिसतात. आता ह्या बोकडाच्या माथ्यावरती इथं तुम्हाला चंद्रकोर दिसायली. काही बोकडाला वरती चांदणी असते किंवा काही बोकडाच्या शरीरावरती कुठंतरी काळ्या रंगामध्ये एक अल्लाह किंवा अशा स्वरूपाचं नाव असतं. मग खरंच याला किंमत एवढी भेटते का? आता सुरेश तांबारे जे की धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंब तालुक्यामध्ये, आपल्या गावाचं नाव काय? अंदोरा गावामध्ये त्यांच्या घरी 2 बोकडं आहेत. आता या 2 बोकडाचे त्यांना मी मुद्दाम म्हणलं एकदा आपण व्हिडिओ करून टाकू. याला आता इथं चंद्रकोर बी आहे आणि वरती एक ठिपका पण आहे, म्हणजे चांदणी पण आहे. आता ह्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करून सांगतो. मुस्लिम धर्मामध्ये बकरी ईदला बोकडाची कुर्बानी दिली जाते. आता कुर्बानी बोकडाचीच म्हणून नाही, वेगवेगळ्या जनावरांची ते देतात. खास करून बोकडाची जास्त मानल्या जाते. आता बोकड कुर्बानीला कटिंग करायच्या टायमाला बोकड हा ते निढळ चांगला दिसणारा रुबाबदार किंवा पलाई करून बनवतात. मग आता मुद्दा येतो की काही काही जे बोकड जन्माला आलेले असतात शेळी पालकाच्या घरी किंवा एखाद्या शेतकऱ्याच्या घरी, तर त्यांच्या डोक्यावरती असा चंद्रकोर येतो. मग आता साहजिकच आहे, कुर्बानीला तर लाखो बकरे लागणार आहेत किंवा कुर्बानीला बोकड तर कटिंग करायचा लाखो बोकड आहेत, रुबाबदार बोकड द्यायचे. तर मग ज्या बोकडांच्या चंद्रकोर अशी माथ्यावरती कोरलेली आहे ह्या बोकडांना थोडी जास्त मागणी असते. मग मधल्या काळात काय झालं, कुर्बानीच्या अशा पद्धतीसाठी चंद्रकोर असलेला बोकड हा फार जास्त पवित्र मानायला लागले काही काही लोक. कारण त्यांचं म्हणणं आलं की बाबा हा बनलाच आहे कुर्बानीसाठी. मग त्याच्यामुळे ह्या चंद्रकोर असलेल्या बोकडांना मागणी मार्केटमध्ये काही लोकांकडून जास्त येते. मग आता ज्याच्याकडे पैसा आहे ते लोक लाखोमध्ये मागणी देतात. असं नाही की बाबा ह्याच्यासाठी काहीतरी विशेषच आहे किंवा चंद्रकोर असलेल्या बोकडाचीच कुर्बानी मान्य होते, असातला काही प्रकार नाही. हा टोटली विषय जो आहे चंद्रकोरवाले बोकड, हा विषय ज्याचा त्याचा वैयक्तिक आणि पॅशनचा क्रेजचा विषय आहे. ही क्रेज आहे चंद्रकोरवालेला बोकड जो आहे तो कुर्बानी करण्यासाठी. दुसरा मुद्दा येतो तुमचा प्रश्न जो आहे की तो मुद्दा म्हणजे याला मग किंमत खरंच एवढी लाखोमध्ये मिळते का? आपण जवळपास 30-40 व्हिडिओ चंद्रकोरवाल्या बोकडांचे बनवलेत. माझा उद्देश क्लिअर कट आहे. शेतकऱ्याचे किंवा शेळी पालकाच्या घरी जर असं पिल्लू जन्माला आलं तर हे मार्केटमध्ये व्हिडिओ करून लोकांपर्यंत पोहोचवायचं, जेणे काय होईल, आता सुरेशच्या ह्या बोकडाची प्रसिद्धी होईल. तर ही प्रसिद्धी झाल्याच्या नंतर ज्या लोकांना हा चंद्रकोरचा बोकड पाहिजे त्यांना तर मुद्दा येतो की खरंच ह्या बोकडाला एवढी किंमत मिळते का? तर किंमत हा ज्याचा त्याचा आस्थेचा विषय आहे. मी ज्या लोकांचे व्हिडिओ बनवलेत त्यापैकी जवळपास 12 ते 13 लाखापर्यंत काही काही बोकडा विक्री झालेले आहेत, मागणी आलेली. वाशिमचा सोन्या बघितला आपण, आंबेजोगाईचा एक व्हिडिओ बनवला होता, त्या पण बोकडाला 7.5 लाखापर्यंत विक्री झाली होती. आता लाखाला जाईल का 10 लाखाला जाईल का 50,000ला जाईल हा घेणाऱ्या माणसावर अवलंबून आहे. पण हे बोकड आहे, याच्या कपाळावरती चंद्र आलेला आहे आणि ह्या चंद्रकोर असलेला बोकड आपल्याला मार्केटमध्ये लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. आणि मला सांग, आता हा बोकड कटिंगला जर खाटकाला दिला असता तर काय 15-20 हजार रुपये, 15 ते 20 हजार रुपये. मग ह्याच्यापेक्षा जर समजा आपण प्रसिद्धी करून ज्या लोकांना हा पाहिजे त्या लोकांपर्यंत जर पोहोचवला तर 100% त्या लोकांच्या आस्थेप्रमाणे, त्या लोकांच्या क्रेज प्रमाणे, त्या लोकांच्या पॅशन प्रमाणे याला किंमत मिळेल. त्याच्यामुळं हा 10 लाखालाच असा चंद्र असला म्हणजे 10 लाखाला विकतो, तसा चंद्र असला म्हणजे एवढ्याला विकतो, हा गैरसमज डोक्यातून काढून टाकायचा. बोकड आहे, चंद्रकोर आहे, तर त्याला फक्त मार्केटमध्ये पब्लिसिटी झाली पाहिजे, तुमचं नाव झालं पाहिजे, जास्तीत जास्त लोकांना तो दिसला पाहिजे, त्याच्यानंतर मग त्याला किंमत प्राप्त होणार आहे. मग मी ह्या चॅनलच्या माध्यमातून सुरेश सारखे जेवढी काही मुलं आहेत त्यांच्या बोकडांची व्हिडिओ करतो आणि केलेले व्हिडिओ मार्केटमध्ये पोहोचवतो. आता सुरेशचा नंबर मी इथं दिलेला आहे. ह्या बोकडाच्या संदर्भात चौकशी करायची असेल तर त्याला कॉल करून विचारायचं. आता येऊया थोडस बोकडावरती. आता हे किती दिवसाचे, याचं वय किती आहे, घरचेच आहेत का? याचं 2.5 वर्ष. हे दोन्ही भाऊच आहेत, सख्खे भाऊ एका येतातले? बरं ठीक, एकाच आईचे आहेत. एकाच आईचे, एका वेतातलेच आहेत ना? मग आता ही शेळी इथंच आहे का? आहे ना. बरं ठीक आहे.
आता तुझ्याकडे सगळ्या शेळ्या किती येतात? मोठ्या 6 शेळ्या आहेत आणि 10 बोकडा आहे, म्हणजे सरासरी 10 बोकडा आहेत म्हणजे लहान मोठे. सगळे 10 बकऱ्यामध्ये हे 2 चंद्रकोरवाले हा. आहेत. यायचं वय किती आहे सध्या आता? 2.5 वर्ष सर वय आहे. हो, दातावरती चांगले. अजून एक कुर्बानीचा बोकडा सहसा दातावर आल्याशिवाय कुर्बानी करत नाहीत, म्हणजे पिल्लू सहसा कुर्बानीला देत नाहीत. नाही. सुरेशचा इथं आल्याबरोबर मी म्हशी बघितल्या, म्हशीचा छंद भारी दिसते तुला. नेमकं आता हे शेळ्या कशा सांभाळतो? शेती करत करत काय व्यवसाय शेती उद्योग? करत किती शेती आहे? 6 एकर शेती आहे. 6 एकर शेती जोपजवळ. म्हशी किती आहेत सध्या वगैरे? म्हशी 11 आहेत. 11 म्हशी, 6 शेळ्या आणि 6 एकर शेती. हा सगळा गावगाड्या करत हे 2 बोकडं. बरं, आता तुला काय अपेक्षा आहे? किती किंमत यावी ह्या बोकडांची असा अंदाज तुझ्या मनामध्ये? तसं काय ठरलं नाही? नाही काय. ठीक आहे. ज्याला वाटतं, ज्याला व्यवस्थित आवडतात त्यांनी त्याला कॉल करा, मेसेज करा. तो तुमची समोरासमोर. हे बघ, ज्याचा कॉल येईल तुला जी वाटते ती बघ, त्यांची काय वाटते ती बघ. माझं काम सरळ सरळ आहे, लोकांना हा व्हिडिओ पोहोचवायचा. तुझ्या पद्धतीने दे. चालतंय? हो. धन्यवाद.